नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू विटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी देखील आपण पीक विम्यासंबंधी व्हिडिओ बनवला होता, परंतु तो होता जे काय शेतकऱ्यांना 1000 पेक्षा कमी पीक विमा भेटलेला आहे अशा शेतकऱ्यांना वाढीव रक्कम भेटणार आहेत. आता उदाहरण म्हणून सोप्या भाषेत सांगायचं झालं, समजा एखाद्या शेतकऱ्याला 600 किंवा समजा 700 रुपये भेटले असतील तर त्याला वाढीव 300 रुपये भेटणार आहेत. म्हणजे शासन जे आहे ते शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 रुपयांचा पीक विमा अदा करणार आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ते देखील महत्त्वाचा आहे, पीक विम्या संदर्भातच आहे की शेतकऱ्यांचे खरीप हंगाम 2025 चे जे काही पीक विमा आहेत ते देखील आता मंजूर झालेले आहेत. याच्यामध्ये त्यांच्या स्टेटसला रकमा दाखवायला चालू झालेले आहे आणि त्याच्यामध्ये उडीद असेल, तूर असेल, सोयाबीन असेल यांच्या रकमा दाखवायला सुरुवात झालेली आहे. परंतु कापूस असेल, तूर असेल किंवा काही प्रमाणात कांदा असेल यांच्या रकमा दाखवायला थोडा उशीर होणार आहे, कारण त्यांचे पीक कापणीचे प्रयोग हे थोडे उशिरा झालेले होते. आता ज्यांचं याच्यामध्ये पीक विमा खरीप हंगाम 2025 ज्यांनी भरलेला होता अशा शेतकऱ्यांनी त्यांचं स्टेटस पाहायचं आहे. आता याच्यामध्ये देखील आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे आता दाखवणार नाही. आपण पाहिलं तर 16 मार्च 2026 रोजी याच्या रकमा दाखवायला चालू झालेलं होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते होऊ शकलं नाही. परंतु आता 19 मार्च 2026 पासून शेतकऱ्यांचा स्टेटस बदलायला सुरुवात झालेली आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या रकमा देखील दाखवायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवायला चालू झालेल्या असेल त्या शेतकऱ्यांनी समजून जायचे की आपलं पीक विमा मंजूर झालेले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवायला किंवा काही स्टेटस दिसत नाही तर अशा शेतकऱ्यांचे पीक विमे मंजूर झालेले नाहीत. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या मंजूर झालेले असतील त्यांचे काही दिवसात त्यांच्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या खात्यावरती देखील जमा होऊ शकतात. आता हे नेमकं तुमचं स्टेटस कसं पाहायचं हे देखील आपण थोडक्यात पाहूया. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील हे स्टेटस तुम्ही पाहू शकता की तुमचे नेमके पीक विमे मंजूर झाले आहेत की नाही. मग चला तर मित्रांनो पाहूया की पीक विम्याचं जे काही तुमचं रक्कम मंजूर झाले आहेत की नाहीत ते. तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी PMFBY असं टाईप करायचं आहे. असं टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर जी सुरुवातीला वेबसाईट आलेली आहे त्याच्यावरती जायचं आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. तर बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्यांचे जे मेन वेब पेज आहे पीक विम्याचं तर ते आपल्यासमोर ओपन होणार आहे. आता या ठिकाणी बघा लोड होत आहे. माहिती व्यवस्थित भरा आणि त्यानंतर तुम्ही चेक करू शकता. आता बघा, या ठिकाणी ते पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये काय आपल्याला जे सुरुवातीला आलेलं आहे फार्मर कॉर्नर, आता जे हे सुरुवातीचं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी फार्मर ॲप्लिकेशनचं आलेलं आहे, लॉग इन विथ फार्मर आलेलं आहे. त्यानंतर खाली गेस्ट फार्मर, तर आपल्याला लॉग इन विथ फार्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं लॉग इन करा आहे. जो तुमचा पीक विम्याला नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन आहे, तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तो नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी खाली एक कॅप्चा दिलेला आहे, तर तो कॅप्चा व्यवस्थित जसा आहे तसा कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, तर तसा तो टाकून घ्यायचा आहे. आणि खाली रिक्वेस्ट फॉर OTPला क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे तुम्ही जो टाकला आहे त्याच्यावरती. आणि तो OTP 6 आकडे असेल. तो OTP त्या ठिकाणी जसा आहे तसा मेन्शन करायचा आहे. आता आपण या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती OTP आलेला आहे आणि आलेला OTP आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर तुमची जी काय माहिती असेल ती माहिती ओपन झालेली आहे. आपण थोडं ब्लर केलेलं आहे. या ठिकाणी तुमचं नाव आलेलं आहे, रिलेटिव्हचं नाव आलेलं आहे, तुमचं बँकेचं जे काय कुठल्या बँकेचं तुम्ही ॲड केलेलं आहे ते देखील आलेलं आहे. आता आपल्याला सीझन बघा, कुठल्या सीझनचं बघायचं आहे तर ते जर तुम्ही रब्बीचा भरला असेल तर रब्बीचं पाहू शकता. जर तुम्ही खरीप 2023, 24, 25 कधीचं पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता आपण जो मंजूर झालेला आहे खरीप 2025 तर त्याचा बघणार आहोत. बघा, सीझनमध्ये खरीप 2025 आणि या ठिकाणी हंगाम जो आहे त्या ठिकाणी आपण खरीप टाकलेला आहे. जर तुम्ही रब्बीचं टाकलं भरला असेल तर डिटेल दाखवाल, जर तुम्ही भरला नसेल तर त्या ठिकाणी नो डाटा फाउंड असं येणार आहे. आता आपण बघा खरीप या ठिकाणी 2025 आणि हंगाम जो आहे तो खरीप, तर बघा या ठिकाणी आपण टाकलेला आहे. टाकल्यानंतर बघा आपला डाटा आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता खाली आपलं सर्व डिटेल आलेलं आहे. प्रीमियम तुम्ही किती भरला, शासन तुमचा मंजूर झाल्यानंतर किती भेटणार आहे आणि शेवटचा जो व्ह्यू आहे तर त्या व्ह्यूवरती तुम्हाला या ठिकाणी
क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही खरं स्टेटस असेल ते या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. आता या ठिकाणी बघा आपलं नाव आलेलं आहे आणि क्लेम कॅल्क्युलेटेड अवेटेड म्हणजे अजून क्लेम कॅल्क्युलेटेडचं काम चालू आहे कांदा या पिकाचं. बाकीच्या पिकाचं काही दाखवत असेल तर ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.